हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ वेक्टर्स. ओके, डेफिनेशन ऑफ वेक्टर काय होतं? द क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, देन आता एक वर्ड आपण कंटिन्यू यूज करतो आहे मॅग्निट्यूड. ओके, मग कुठल्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट करायचं? कन्सिडर करा की एक वेक्टर आहे, वेक्टर A इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके, एक पॉइंट आहे ए, त्याची पोझिशन वेक्टर आहे वेक्टर ए. ओके, मग आता एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके, या वेक्टरचं आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे. मग मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए चा फॉर्म्युला काय व्यवस्थित लक्षात द्या. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, काय केलं लक्ष द्या. वेक्टर ए त्याने आपल्याला गिवन दिला आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके, आणि आता या वेक्टरचे आपल्याला मॅग्निट्यूड काढायचे आहे. तर मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर, एक्स मीन्स आय कॅपचे कोएफिशिएंट, प्लस वाय स्क्वेअर वाय मीन्स कोएफिशिएंट ऑफ जे कॅप प्लस झेड स्क्वेअर, झेड मीन्स के कॅपचा कोएफिशिएंट. ठीक आहे, तर हा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघू की एक वेक्टर आहे, वेक्टर ए इज इक्वल टू 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. ओके, आता या वेक्टरचा आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, मग आता मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो फॉर्म्युला यूज करतो आम्ही. द वेक्टर ए चा मॅग्निट्यूड मीन्स मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू रूट ऑफ काय फॉर्म्युला होता? एक्स स्क्वेअर, एक्स मीन्स आय कॅपचे कोएफिशिएंट. मग कोण आहे आय कॅपचे कोएफिशिएंट? 3 मीन्स इथे मिळते आहे 3 स्क्वेअर प्लस त्यानंतर वाय स्क्वेअर, वाय मीन्स जे कॅपचे कोएफिशिएंट. ओके, कोएफिशिएंट ऑफ जे कॅप कोण आहे? कोएफिशिएंट ऑफ जे कॅप 4. ओके, मीन्स 4 स्क्वेअर प्लस त्यानंतर झेड स्क्वेअर मीन्स के कॅपचे कोएफिशिएंट कोण आहे? 2 मीन्स 2 स्क्वेअर. ठीक आहे, काय केलं आपण? मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपण यूज केला. तर कॅल्क्युलेट करू. इज इक्वल टू रूट ऑफ 3 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 4 स्क्वेअर मीन्स 16 प्लस here 2 square means 4. ओके, इज इक्वल टू रूट ऑफ किती दिलं आहे? 29 and रूट ऑफ 29 पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए किती मिळते आपल्याला? रूट ऑफ 29. ओके, तर यावेळी आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो आहे. व्हिडिओच्या मध्ये आपण बोललो होतो की प्रत्येक वेक्टरचे एक युनिट वेक्टर असतं. ओके, आणि ज्याला आपण कॅपने डिनोट करतो. ओके, मग आता त्या प्रत्येक वेक्टरचे युनिट वेक्टर फाइंड आउट कसं करायचं? ओके, लक्षात घ्या. कुठला एक वेक्टर आहे, वेक्टर ए इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके, मग आता या वेक्टर ए चा आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. मग युनिट वेक्टर जो आहे तो डिनोट करतो आपण ए कॅपनी. ओके, याच्यात सिमिलर जर कुठला वेक्टर बी असेल तर त्याचे युनिट वेक्टर काय असेल? बी कॅप. ओके, जर वेक्टर जर एफ असेल तर त्याचे युनिट वेक्टर काय होईल आहे? एफ कॅप. ओके, मग आता वेक्टर ए आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. आता या वेक्टरचे आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचे आहे मीन्स ए कॅप. मग युनिट वेक्टरचा फॉर्म्युला आहे वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. ठीक आहे, काय करतोय व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्म्युला काय म्हणतो आहे? ठीक, ए कॅप इज इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए मीन्स कुठल्याही वेक्टरच्या जर त्याचे लक्ष द्या कुठल्याही वेक्टरच्या जर युनिट वेक्टर काढायचे असेल तर काय करणे आहे? युनिट वेक्टर काढायचे असेल तर त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करून टाकायचं. ओके, म्हणजे जर वेक्टर ए चे मला जर युनिट वेक्टर मीन्स ए कॅप जर काढायचे आहे तर फॉर्म्युला काय? ए वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. सिमिलर जर मला बी कॅप जर काढायचे असेल तर म्हणजे वेक्टर बी चे युनिट वेक्टर. ओके, तर फॉर्म्युला काय? मग वेक्टर बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी.
बरोबर आहे. जर मला वेक्टर सी चे जर युनिट वेक्टर काढायचे असेल तर फॉर्म्युला काय होईल? मग युनिट वेक्टरचा इज इक्वल टू वेक्टर सी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर सी. ठीक आहे, लक्षात येत आहे. तर युनिट वेक्टर कसं काढतो आपण? तर त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करतो. काही न्यूमेरिकल बघू. एक वेक्टर आहे, वेक्टर ए इज इक्वल टू 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप. ओके, देन आता आपल्याला काय करणे आहे? या वेक्टर ए चं युनिट वेक्टर फाइंड आउट करायचे आहे. मीन्स आपल्याला a कॅप फाइंड आउट करायचे. ओके, मग आपण काय बोललो होतो? कुठल्याही वेक्टरचं जर युनिट वेक्टर काढायचे असेल तर फॉर्म्युला होता आपला जसं इथे a कॅप इज इक्वल टू काय फॉर्म्युला म्हटलं होतं आपण की त्या वेक्टरला डिवाइड करा त्याच्याच मॅग्निट्यूडनी. बरोबर आहे. म्हणजे a कॅप इज इक्वल टू वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए. म्हणजे जर आपल्याला a कॅप काढायचं असेल तर वेक्टर a माहिती पाहिजे. हो, वेक्टर a माहिती आहे आणि त्याच्या मॅग्निट्यूड माहिती पाहिजे. ते माहिती नाही आहे. तर आता आपण काय करू? त्याचे मॅग्निट्यूड फाइंड आउट करू. ओके, सगळं काय वेक्टर a इज इक्वल टू 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप ॲज इट इज. ठीक आहे, आता त्याचे मॅग्निट्यूड काढतो आहे. देयरफॉर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a इज इक्वल टू रूट ऑफ काय फॉर्म्युला होता तो? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर मीन्स इज इक्वल टू रूट ऑफ x स्क्वेअर. x मीन्स i कॅपचा कोएफिशिएंट कोण आहे? 2. म्हणजे इथे मिळत आहे 2 स्क्वेअर प्लस देन y स्क्वेअर. y मीन्स कोएफिशिएंट ऑफ j कॅप कोण आहे? 4. ओके, 4 स्क्वेअर. देन प्लस z स्क्वेअर. z मीन्स कोएफिशिएंट ऑफ k कोण आहे? इथे काहीच नाही आहे मीन्स 1. ओके, 1 स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ 2 स्क्वेअर मीन्स किती होता है? 4. ओके, 4 स्क्वेअर मीन्स किती होता है? 16. ओके, प्लस एंड 1 स्क्वेअर मीन्स 1. ओके, देन कैलकुलेट करा इज इक्वल टू द रूट ऑफ किती होता है? 21. ओके, देन म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू किती मिळते आपल्याला? रूट ऑफ 21. ओके, हे झालं मॅग्निट्यूड. ओके, मग आता आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी की युनिट वेक्टर फाइंड आउट करा कुणाच्या? वेक्टर ए चं. मग फॉर्म्युला काय होता? सिन्स a कॅप इज इक्वल टू वेक्टर a अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a. ओके, मग आता वेक्टर a ऑलरेडी माहित आहे. वेक्टर a पुट करा इज इक्वल टू वेक्टर a मीन्स काय आहे? 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप. ओके, k कॅप अपॉन काय आहे? मॅग्निट्यूड. ठीक, मग मॅग्निट्यूड किती मिळालं? रूट ऑफ 21. ओके, रूट ऑफ 21. काय केलं आपण युनिट वेक्टरचा फॉर्म्युला यूज केला. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय होता? a कॅप इज इक्वल टू वेक्टर a अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर a. ओके, मग वेक्टर a ची व्हॅल्यू पुट केली आणि त्याच्या मॅग्निट्यूडने मी डिवाइड केलं. ठीक आहे, हे फायनल आन्सर नाही. हा रूट ऑफ 21 ने तिघांना पण सेपरेट डिवाइड करणे आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? देयरफॉर a कॅप इज इक्वल टू 2 अपॉन रूट ऑफ 21 i कॅप. याने याला सेपरेट डिवाइड केलं. सेम इथे सेपरेट डिव्हिजन प्लस 4 अपॉन रूट ऑफ 21 j कॅप प्लस हियर 1 अपॉन रूट ऑफ 21 k कॅप. ठीक आहे, तर हे आपलं युनिट वेक्टर ऑफ वेक्टर a. ओके, पुन्हा एक न्यूमेरिकल बघू. युनिट वेक्टर ऑफ b फाइंड आउट करू आपण. एक वेक्टर त्याने गिवन दिला आपल्याला b. वेक्टर b इज इक्वल टू 3i कॅप माइनस 2j कॅप प्लस 2k कॅप. ओके, आता या वेक्टर b चा आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग आता युनिट वेक्टर जर फाइंड आउट करायचं असेल वेक्टर b चा तर फॉर्म्युला काय आहे? b कॅप इज इक्वल टू वेक्टर b अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b. बरोबर आहे. युनिट वेक्टर कसं काढतो म्हटलं होतं आपण की त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करणे आहे. ओके, मग हा फॉर्म्युला जर यूज करायचा असेल युनिट वेक्टर काढण्याकरिता तर वेक्टर b माहिती पाहिजे. तो माहिती आहे आणि त्याचे मॅग्निट्यूड माहिती पाहिजे. मॅग्निट्यूड माहिती नाही तर मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट करू. बघ आता याचे मॅग्निट्यूड द वेक्टर b इज इक्वल टू रूट ऑफ काय फॉर्म्युला होता? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ x मीन्स कोएफिशिएंट ऑफ i कॅप कोण आहे? 3. ओके, 3 स्क्वेअर साइन ऑफ प्लस
y स्क्वेअर, y मीन्स कोएफिशिएंट ऑफ j कोण आहे -2, ओके, इन ब्रॅकेट -2 आणि त्याचे स्क्वेअर घेणे, ओके, प्लस त्यानंतर z स्क्वेअर, z मीन्स कोएफिशिएंट ऑफ k कोण आहे 2 स्क्वेअर, ओके. आता कॅल्क्युलेशन करणार इज इक्वल टू रूट ऑफ हियर 3 स्क्वेअर मीन्स 9, ओके, प्लस -2 स्क्वेअर मीन्स 4, okay, plus and 4 square means 2 square means 4, okay, is equal to the root of 17, okay. तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b किती मिळते आहे 17. पण क्वेश्चन काय होता, आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं होतं वेक्टर b चं, ओके. मग आता युनिट वेक्टरचा फॉर्म्युला यूज करू आपण. सिन्स b कॅप इज इक्वल टू, b कॅप मीन्स काय आहे युनिट वेक्टर ऑफ वेक्टर b. फॉर्म्युला काय होता, b कॅप इज इक्वल टू वेक्टर b अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर b, ओके. आता व्हॅल्यूज आपण पुट करतो आहे इज इक्वल टू वेक्टर b, वेक्टर b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ऍज इट इज लिहा, काय की 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस 2k कॅप अपॉन वेक्टर b, वेक्टर b पण आपल्याला माहिती आहे रूट ऑफ 17, ओके, रूट ऑफ 17. आता 17 ने सेपरेट डिवाइड करणे आहे, ओके, इज इक्वल टू काय मिळेल मग इथे 3 upon root of 17 I cap minus 2 upon root of 17 J cap plus 2 upon root of 17 K cap. याला आपण युनिट वेक्टर, ओके, मीन्स B cap, ओके. तर या वेळी आपण काय करतो आहे युनिट वेक्टर फाइंड आउट करतोय कुठल्याही वेक्टरचे. नेक्स्ट बघू आपण स्केलर मल्टिप्लिकेशन, ओके. जर कुठल्याही वेक्टरला जर कुठला कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर तो कॉन्स्टंट किंवा तो स्केलर मल्टिप्लिकेशन कसा करतोय व्यवस्थित लक्ष द्या, ओके. जर वेक्टर a आहे, वेक्टर a इज इक्वल टू xi कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप, ओके. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे k इनटू वेक्टर a, ओके. k हा स्केलर आहे, कॉन्स्टंट आहे. मग k ने मल्टिप्लाय करायचे वेक्टर a ला, ओके. तर k ऍज इट इज राहील वेक्टर a आपल्याला माहिती आहे, वेक्टर a ची व्हॅल्यू पुट करू आपण xi कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप, ओके. आता या ब्रॅकेटला या वेक्टरला k कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर k ने आपण तिघांनाही मल्टिप्लाय करू, ठीक आहे. म्हणजे काय मिळेल आपल्याला इज इक्वल टू k ने मल्टिप्लाय केलं तर k xi कॅप प्लस k into yj means k y j cap प्लस k ने इथे मल्टिप्लाय केलं तर k z k cap, ठीक आहे. तर या वेळी आपण स्केलर मल्टिप्लिकेशन करणार, ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतो पुन्हा. वेक्टर b इज इक्वल टू आहे 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस 4k कॅप, ओके. आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ट्वाइस ऑफ वेक्टर b, ओके. म्हणजे वेक्टर b ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे, ठीक आहे. फाइंड आउट करतो आहे द ट्वाइस ऑफ वेक्टर b इज इक्वल टू काय दिसते आहे 2 ऍज इट इज इनटू वेक्टर b, वेक्टर b माहिती आहे ऍज इट इज लिहू आपण, काय आहे 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस 4k कॅप, ओके. आता या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन मध्ये 2 आहे, तर 2 ने आपण आत मल्टिप्लाय करू तिघांना पण, म्हणजे काय मिळेल इज इक्वल टू 2 into 3 6i कॅप 2 into minus 2 minus 4 j cap 2 into plus 4 plus 8 k cap, ओके. तर ट्वाइस वेक्टर b ची व्हॅल्यू आपल्याला मिळते आहे 6i कॅप minus 4j cap plus 8k cap, ओके. तर या वेळी आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ओके. नेक्स्ट आपण बघू ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टर आहे, वेक्टर a इज इक्वल टू xi कॅप प्लस y j cap plus z k cap, okay. And then next vector है vector b is equal to k I cap plus m j cap plus n k cap, ठीक है. दोन वेक्टर आहे वेक्टर a आणि वेक्टर b, आणि आता आपल्याला या दोन वेक्टरची ऍडिशन करायची आहे, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे वेक्टर a प्लस वेक्टर b, ओके. मग आता वेक्टर a प्लस वेक्टर b कसं फाइंड आउट करताय चेक करा. वेक्टर a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ऍज इट इज लिहित आहे, काय वेक्टर a xi कॅप प्लस y j कॅप प्लस z
k cap. Then sign of plus, okay, sign of plus as it is. Then vector b ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे ki cap plus n j cap plus n k cap. ठीक आहे, काय केलं आपण वेक्टर ए आणि वेक्टर बी ची व्हॅल्यूज आपण पुट केली. ठीक आहे, त्यानंतर इज इक्वल टू, आता इथे आपल्याला दोन वेक्टरची ऍडिशन करायची आहे. ठीक आहे, मग वेक्टरची ऍडिशन कशी होते व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, कोएफिशिएंट ऑफ i कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ i कॅप करणे आहे. ठीक, म्हणजे आपल्याला काय मिळेल कोएफिशिएंट ऑफ i कॅप कोण आहे इथे x प्लस इकडे कोएफिशिएंट ऑफ i कॅप कोण आहे k. ओके, k आणि ब्रॅकेटच्या बाहेर तुम्हाला लिहायचे आहे i कॅप. ठीक आहे, देन साइन ऑफ प्लस, तो पुन्हा इन ब्रॅकेट कोएफिशिएंट ऑफ j कॅप कोण आहे y प्लस करणे आहे. ओके, प्लस मग इकडे कोएफिशिएंट ऑफ j कॅप कोण आहे m. ओके, m आणि j कॅप ॲज इट इज. ओके, देन प्लस त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ k कॅप इन ब्रॅकेट कोण आहे z प्लस इकडे कोएफिशिएंट ऑफ k कॅप n. ओके, एंड k कॅप ॲज इट इज. ठीक आहे, तर हे आपली ऍडिशन आहे दोन वेक्टर्सची. ठीक आहे, यावेळी आपण ऍडिशन करतोय. काय केलं होतं आपण कोएफिशिएंट ऑफ i कॅप ची ऍडिशन प्लस कोएफिशिएंट ऑफ j ची ऍडिशन प्लस कोएफिशिएंट ऑफ k ची ऍडिशन. ठीक आहे, यावेळी आपल्याला ऍडिशन करायचे. एक न्यूमेरिकल बघू आपण. वेक्टर a इज इक्वल टू 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप एंड वेक्टर c इज इक्वल टू i कॅप प्लस 3j कॅप प्लस 9k कॅप. ठीक आहे, मग आता दोन वेक्टर त्यांनी आपल्याला गिवन दिलाय वेक्टर a आणि वेक्टर c आणि या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. ओके, मीन्स वेक्टर a प्लस वेक्टर c ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता वेक्टर a व्हॅल्यू माहिती आहे ऑलरेडी. वेक्टर a ची व्हॅल्यू आपण पुट करू इथे इन ब्रॅकेट 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप. देन हे साइन ऑफ प्लस. ओके, साइन ऑफ प्लस. देन वेक्टर c ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पुट करतो आहे काय आहे i कॅप प्लस 3j कॅप प्लस 9k कॅप. ठीक, काय केलं आपण वेक्टर a ची व्हॅल्यू पुट केली प्लस ओके प्लस वेक्टर c ची आपण व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला दोन्ही वेक्टरची ऍडिशन करायची आहे. काय म्हणतो आपण ऍडिशन जर करायची असेल तर कोएफिशिएंट ऑफ i कॅप ची ऍडिशन करणे आहे प्लस कोएफिशिएंट ऑफ j कॅप ची प्लस कोएफिशिएंट ऑफ k कॅप ची ऍडिशन. ओके, बघू आता काय मिळते इज इक्वल टू इन ब्रॅकेट कोएफिशिएंट ऑफ i कॅप पुन्हा इथे 2 प्लस इकडे कोण आहे कोएफिशिएंट ऑफ i कॅप काहीच नाही मीन्स 1. ओके, आणि i कॅप ॲज इट इज. देन साइन ऑफ प्लस. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ j कॅप 4 ऍडिशन करायचे तर प्लस मग इकडे कोण आहे कोएफिशिएंट ऑफ j कॅप 3. ओके, एंड j कॅप ॲज इट इज. डन. देन त्यानंतर प्लस कोएफिशिएंट ऑफ k कॅप 3 प्लस इकडे कोएफिशिएंट ऑफ k कॅप 9 एंड k कॅप ॲज इट इज. ठीक आहे, काय केलं आपण कोएफिशिएंट ऑफ i कॅप ची ऍडिशन प्लस j कॅप ची ऍडिशन प्लस k कॅप ची ऍडिशन. ओके, आता कॅल्क्युलेट करतोय इज इक्वल टू 2 प्लस 1 3 i कॅप. ओके, देन हियर प्लस 7 j कॅप एंड प्लस 12 k कॅप. त्याच्यावर आपला वेक्टर a प्लस वेक्टर c. ओके, यावेळी आपल्याला ऍडिशन करायचे. नेक्स्ट आपल्याला बघायचे सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरचे सबट्रॅक्शन कसं करायचं. ओके, दोन वेक्टर आहे वेक्टर a इज इक्वल टू xi कॅप प्लस yj कॅप प्लस zk कॅप. वेक्टर b इज इक्वल टू ki कॅप प्लस mj कॅप प्लस nk कॅप. आता वेक्टर a आणि वेक्टर b चे सबट्रॅक्शन करायचे आहे. मीन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे वेक्टर a मायनस वेक्टर b इज इक्वल टू. मग वेक्टर a ची जी व्हॅल्यू माहिती आहे ती आपण ॲज इट इज पुट करू इन ब्रॅकेट xi कॅप प्लस yj कॅप प्लस zk कॅप. साइन ऑफ मायनस. देन वेक्टर b ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ki कॅप प्लस mj कॅप प्लस nk कॅप. आता या दोन वेक्टरचे आपल्याला काय करायचे आहे सबट्रॅक्शन. ऍडिशन मध्ये आपण काय केलं होतं कोएफिशिएंट ऑफ i कॅप प्लस कोएफिशिएंट ऑफ i कॅप. बरोबर आहे, ब्रॅकेट मध्ये देन i कॅप लिहून देन मधलं साइन प्लस लिहिलं होतं. सेम कोएफिशिएंट ऑफ j कॅप ची ऍडिशन प्लस कोएफिशिएंट ऑफ k कॅप ची ऍडिशन आणि मधलं साइन प्लस लिहिलं होतं. सबट्रॅक्शन मध्ये पण सेम करणे आहे. काय करणे व्यवस्थित लक्ष द्या. सबट्रॅक्शन मध्ये
कोएफिशियंट ऑफ आय कॅपचे सबट्रॅक्शन करायचे आहे, मधलं साइन प्लसच लिहायचं आहे. देन पुन्हा कोएफिशियंट ऑफ जे कॅपचे सबट्रॅक्शन करायचे आहे, मधलं साइन प्लसच लिहायचं आहे. कोएफिशियंट ऑफ के कॅपचे सबट्रॅक्शन करायचे आहे. ठीक आहे, बघू काय भेटतंय. इज इक्वल टू इन ब्रॅकेट कोएफिशियंट ऑफ आय कॅप पुन्हा इथे x मायनस सबट्रॅक्शन कोएफिशियंट ऑफ आय कॅप पुन्हा इथे मायनस के आणि आय कॅप ऍज इट इज. ठीक आहे, काय केलं दोन्ही आय कॅपच्या कोएफिशियंटचे आपण सबट्रॅक्शन केलं. आय कॅप ऍज इट इज, मधलं साइन प्लस. ओके, देन त्यानंतर पुन्हा कोएफिशियंट ऑफ जे कॅपचे सबट्रॅक्शन करणे आहे. पुन्हा इथे y मायनस n. ओके, एंड जे कॅप ऍज इट इज प्लस मधलं साइन प्लसच लिहायचं. आणि देन त्यानंतर पुन्हा कोएफिशियंट ऑफ के कॅपचे सबट्रॅक्शन ब्रॅकेट मध्ये. ओके, z मायनस n के कॅप. ओके, तर या वेळी आपण सबट्रॅक्शन करतोय. एक न्यूमेरिकल बघू आपण. वेक्टर a इज इक्वल टू 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 3k कॅप and vector b is equal to 2i cap plus 5j cap plus k cap. ओके, आता आपल्याला इथे वेक्टर a आणि वेक्टर b चे सबट्रॅक्शन करायचे, म्हणजे आपल्याला वेक्टर a मायनस वेक्टर b फाइंड आउट करायचं आहे. मग वेक्टर a ची व्हॅल्यू पुट करा. वेक्टर a मीन्स इन ब्रॅकेट 3i cap plus 4j cap plus 3k cap. साइन ऑफ मायनस वेक्टर b ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2i cap प्लस 5j cap प्लस k cap. काय केलं आपण वेक्टर a आणि वेक्टर b च्या व्हॅल्यूज पुट केल्या. आता दोन्ही वेक्टरचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन कसं करतो आपण, कोएफिशियंट ऑफ i cap मायनस कोएफिशियंट ऑफ i cap. ओके, देन प्लस च्या साइन घेतो. ओके, इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ i cap 3 आहे इथे मायनस कोएफिशियंट ऑफ i cap इथे 2 आहे, i cap कॉमन आणि मधलं साइन प्लस. आता इन ब्रॅकेट कोएफिशियंट ऑफ j cap 4 मायनस कोएफिशियंट ऑफ j cap 5 ब्रॅकेट क्लोज, j cap कॉमन मधलं साइन प्लस. ओके, त्यानंतर इन ब्रॅकेट कोएफिशियंट ऑफ k cap 3 मायनस कोएफिशियंट ऑफ k cap 1 k cap कॉमन. देन त्यानंतर इज इक्वल टू हियर 3 minus 2 1 i cap, then here plus 4 minus 5 minus 1 j cap plus 3 minus 1 2 k cap. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय मिळतंय, 1 लिहायची आवश्यकता नाहीये. i cap प्लस मायनस मायनस j cap हियर प्लस 2 k cap. हे आपलं वेक्टर a मायनस वेक्टर b. ओके, नेक्स्ट बघू आपण की दोन पॉइंट्स पासून वेक्टर तयार कसा करतो आपण. ओके, दोन पॉइंट आहे ए, आपण मुवमेंट करतोय बी पर्यंत. ओके, मीन्स इथे त्याने एक वेक्टर तयार केला वेक्टर ए बी. ओके, हा जो ए आहे हा इनिशियल पॉइंट आहे आणि बी हा फायनल पॉइंट आहे. बरोबर आहे, मीन्स इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन. ओके, स्टार्टिंग मध्ये बघितलं होतं आपण. ओके, ते आता आपल्याला ए ची व्हॅल्यू त्यांनी गिवन दिली आहे. पॉइंट ए आहे एक्स वाय झेड आणि पॉइंट बी आहे के एम एम. ठीक, ओके, मग आता आपल्याला वेक्टर ए बी फाइंड आउट करायचे. ओके, आपल्याला काय माहिती आहे, इनिशियल पोझिशन माहिती आहे एक्स वाय झेड आणि फायनल पोझिशन माहिती आहे के एम एम. ओके, आणि देन आता आपल्याला वेक्टर ए बी फाइंड आउट करायचे. मग आता वेक्टर ए बी काढायचे कसं, तर वेक्टर ए बी जर काढायचे असेल तर आधी आपल्याला ए आणि बी जे पॉइंट ए आणि बी घेऊन दिले त्यांचे पोझिशन वेक्टर्स माहिती पाहिजे. ओके, मग आता पॉइंट ए चे जे पोझिशन वेक्टर आहे त्याला आपण डिनोट करू वेक्टर ए. बरोबर, मग वेक्टर ए पोझिशन वेक्टर ऑलरेडी आपण डिस्कस केलाय. पॉइंट ए च्या पोझिशन वेक्टर ए काय मिळाले आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. अँड पॉइंट बी याचे पोझिशन वेक्टर बी इज इक्वल टू के आय कॅप प्लस एन जे कॅप प्लस एन के कॅप. ठीक आहे, काय केलं, जे दोन पॉइंट्स त्याने गिवन दिले होते कार्टेशियन फॉर्म मध्ये त्यांचे आपण पोझिशन वेक्टर्स तयार केले. ठीक आहे, देन आता त्यांनी म्हटलं की वेक्टर ए बी फाइंड आउट करा. ओके, वेक्टर ए बी बघा, त्याला
लक्षात घ्या वेक्टर AB कसं फाइंड आउट करताय. वेक्टर AB म्हणजे वेक्टर A पासून स्टार्ट होतोय B पर्यंत. ओके, म्हणजे इनिशियल पोझिशन A आहे आणि फायनल पोझिशन B आहे. मग वेक्टर AB कसा काढतो याचं लक्षात घ्या. कुठला वेक्टर कसा काढतो आपण? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. काय बोलतो आपण? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. मग फायनल पोझिशन म्हणजे कोण आहे? पॉइंट B आणि पॉइंट B चं पोझिशन काय होतं? वेक्टर B. म्हणजे वेक्टर B मायनस इनिशियल पोझिशन. इनिशियल कोण होतं? पॉइंट A आणि A ची पोझिशनला आपण वेक्टर A ने डिनोट करतोय. वेक्टर A. कधी काय केलं तर? ओके, म्हणजे वेक्टर AB कसं काढू आपण? वेक्टर B मायनस वेक्टर A. मग वेक्टर B ची व्हॅल्यू आपण पुट करू. वेक्टर B इज इक्वल टू वेक्टर B काय आहे? Ki कॅप प्लस N J कॅप प्लस N K कॅप हियर मायनस वेक्टर A. वेक्टर A ची व्हॅल्यू पुट करू आपण. xi कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप. ठीक, मग आता दोन वेक्टरचे सबट्रॅक्शन कसं करतो? ऑलरेडी आपण शिकलो आहे. डायरेक्टली लिहितो आहे इन ब्रॅकेट k मायनस x i कॅप प्लस m मायनस y j कॅप प्लस n मायनस z k कॅप. ठीक आहे, म्हणजे या वेळी आपण कुठल्या वेक्टरची पोझिशन वेक्टर फाइंड आउट करतो. एक लास्ट न्यूमेरिकल बघू. फाइंड द युनिट वेक्टर along vector AB where A is equal to 1 2 3 and B is equal to 3 4 5. ओके, चला व्यवस्थित लक्ष द्या. काय म्हटलंय त्यांनी? दोन पॉइंट गिवन दिलाय A आणि B, कार्टेशियन फॉर्म मध्ये गिवन दिलाय. आता तो म्हणतो आहे की युनिट वेक्टर फाइंड आउट करा वेक्टर AB चं. ठीक आहे, एक वेक्टर आहे AB आणि या दोन पॉइंट पासून वेक्टर करतो AB. ओके, A आपल्याला माहिती आहे, B पण आपल्याला माहिती आहे. आता तो म्हणतोय की हा जो वेक्टर AB आहे त्याचे युनिट वेक्टर फाइंड आउट करा. मग आता युनिट वेक्टर ऑलरेडी आपण शिकलोय. युनिट वेक्टर कसं काढतो आपण? तर युनिट वेक्टर जर कुठले, लक्षात द्या, कुठल्याही वेक्टरचे जर युनिट वेक्टर काढायचे असेल तर त्या वेक्टरला आपण डिवाइड करतो त्याच्या मॅग्निट्यूडनी. मग आपल्याला वेक्टर AB च्या युनिट वेक्टर काढायचे आहे. मग वेक्टर AB चे जर युनिट वेक्टर काढायचे असेल तर आपल्याला वेक्टर AB माहिती पाहिजे. नाही माहिती. आपल्याला माहिती पाहिजे वेक्टर AB च्या मॅग्निट्यूड, ते देखील नाही माहिती. म्हणजे आपल्याला काय करणे आहे? युनिट वेक्टर काढायचे असेल तर आधी वेक्टर AB काढणे आहे आणि ते त्याच्या मॅग्निट्यूड पण काढणे आहे. ओके, मग वेक्टर AB कसं काढायचं? जस्ट आधी बघितलं आपण काय की जे पॉइंट्स आहे त्यांना आपण आधी कन्वर्ट करू त्याच्या पोझिशन वेक्टर मध्ये. ओके, जे गिवन दिलाय ते ऍज इट इज लिहा. गिवन दोन पॉइंट्स दिले आहेत. आता या पॉइंट्सला त्यांच्या पोझिशन वेक्टर मध्ये आपण कन्वर्ट करू. मग A चे पोझिशन वेक्टर देयरफॉर वेक्टर A इज इक्वल टू काय होईल आहे? 1 i कॅप मीन्स i कॅप प्लस हियर 2 j कॅप प्लस 3 k कॅप. ओके, देन नेक्स्ट पॉइंट आहे B. त्याचे पोझिशन वेक्टर वेक्टर B काय होईल आहे? 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. ठीक, काय केलं आपण? जे दोन पॉइंट्स त्याने गिवन दिले होते कार्टेशियन फॉर्म मध्ये त्यांचे आपण पोझिशन वेक्टर्स तयार केले. आता आपल्याला वेक्टर AB काढले आहे. ओके, देयरफॉर वेक्टर AB इज इक्वल टू, मग वेक्टर AB कसं काढतो आपण? कुठलाही वेक्टर कसं काढतो आपण? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. मग फायनल पोझिशन म्हणजे कोण आहे? B आणि B ची लक्ष द्या, B हा फायनल पोझिशन आहे. मग B ची आपल्याला पोझिशन वेक्टर माहिती आहे. कोण आहे? वेक्टर B. ओके, वेक्टर B मायनस इनिशियल पोझिशन म्हणजे पॉइंट A, A चे पोझिशन वेक्टर वेक्टर A. काय करतोय समजत आहे? वेक्टर AB कसं काढतो आपण? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन म्हणजे वेक्टर B मायनस वेक्टर A. आता व्हॅल्यूज पुट करू आपण. इज इक्वल टू वेक्टर B. वेक्टर B ची व्हॅल्यू काय आहे? 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप मायनस वेक्टर A. वेक्टर A देखील आपल्याला माहिती आहे काय आहे? i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. ओके, देन आता दोन वेक्टरचे सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्शन पण आपण शिकलो आहे. दोन वेक्टरचे सबट्रॅक्शन करतोय. इज इक्वल टू काय करतो आपण? हियर कोएफिशिएंट ऑफ i मायनस कोएफिशिएंट ऑफ i म्हणजे इथे 3 मायनस इथे काय मीन्स 1 i कॅप मतलब साइन नेहमी आपण प्लस ठेवतो आहे. देन पुन्हा इथे कोएफिशिएंट ऑफ j 4 मायनस कोएफिशिएंट ऑफ j 2 and j कॅप कॉमन प्लस हियर कोएफिशिएंट ऑफ k 5
minus here 3 and k cap. Okay, then म्हणजे वेक्टर AB आपल्याला काय म्हणते, वेक्टर AB is equal to 3 minus 1 means 2i cap plus 4 minus 2 means 2j cap plus 5 minus 3 means 2k cap. ठीक, तर हे काय झालं आपलं वेक्टर AB. ओके, पण त्यांनी आपल्याला युनिट वेक्टर अलॉंग वेक्टर AB असं विचारलं आहे की वेक्टर AB चे आपल्याला युनिट वेक्टर काढायचे. ओके, मग युनिट वेक्टर काढायचे असेल तर आपल्याला वेक्टर AB माहिती पाहिजे, हो माहिती आहे, आणि आता त्याचे मॅग्निट्यूड माहिती पाहिजे, बरोबर आहे. मग आता मॅग्निट्यूड फाइंड आउट करू आपण. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB इज इक्वल टू रूट ऑफ, काय फॉर्म्युला होता तो, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. ओके, मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो आपण. मग इज इक्वल टू द रूट ऑफ x स्क्वेअर, x मीन्स कोएफिशिएंट ऑफ i कॅप, कोण आहे 2. ओके, 2 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, y मीन्स कोएफिशिएंट ऑफ j 2. ओके, 2 स्क्वेअर प्लस हियर z स्क्वेअर, z मीन्स कोएफिशिएंट ऑफ k कॅप, कोण आहे 2 स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू रूट ऑफ 2 स्क्वेअर 4 प्लस 4 प्लस 4. ओके, इज इक्वल टू 12. Okay, means magnitude of vector AB is equal to 2 root 3. Okay, root of 12 means क्या होता है 2 root 3. Okay, क्या इश्यू से तीन लक्ष्य था 4 means क्या होता है, sorry 12 means क्या होता है 4 into 3. Okay, तो 4 बाहेर येता है 2 मिळेल. Okay, देखो तर मग आपल्याला मॅग्निट्यूड देखील माहिती झालं, पण क्वेश्चन काय होता, फाइंड द युनिट वेक्टर अलॉंग वेक्टर AB. मग वेक्टर AB चे युनिट वेक्टर फाइंड आउट करायचे. व्हिडिओच्या मध्ये आपण बघितलं आहे काय की जर वेक्टर A असेल तर त्याचे जे युनिट वेक्टर आहे ते काय असेल A कॅप. जर वेक्टर B असेल त्याचे युनिट वेक्टर काय असेल B कॅप, बरोबर आहे. मग वेक्टर AB आहे, मग त्याचे युनिट वेक्टर आपण AB कॅपने डिनोट करत नाही. लक्षात आलं काय बोलतात, जो सिंगल टर्म असेल सिंगल वेक्टर, ओके, सिंगल पॉइंटचा वेक्टर असेल पोझिशन वेक्टर, तर आपण त्याला सिंगल A कॅप B कॅप असं डिनोट करू शकतो. पण वेक्टर AB आहे तर AB कॅप आपण लिहित नाही. मग त्यासाठी कुठला लेटर आपण यूज करतो, ठीक आहे, एक अल्फाबेट यूज करतो, ठीक आहे. तर मग आपण कन्सिडर करू स्मॉल n, जनरली n यूज करतो स्मॉल n. मग आपण कन्सिडर करू लेट n कॅप बी द युनिट वेक्टर along वेक्टर AB. मग वेक्टर AB चे जे युनिट वेक्टर आहे ते n कॅपने आपण डिनोट करतोय. मग युनिट वेक्टर कसं फाइंड आउट करतो आपण, तर त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करतो, बरोबर आहे. मग वेक्टर AB चे युनिट वेक्टर काढायचे तर काय करू आपण, तर वेक्टर AB ला डिवाइड करू त्याच्याच मॅग्निट्यूडने, बरोबर आहे. म्हणजे n कॅप इज इक्वल टू वेक्टर AB अपॉन मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर AB. काय केलं आहे, n कॅप म्हणजे वेक्टर AB चे युनिट वेक्टर. वेक्टर AB चे युनिट वेक्टर कसं काढू आपण, तर वेक्टर AB ला डिवाइड करून त्याच्या मॅग्निट्यूडने त्याच्यात करतोय. ओके, देन इज इक्वल टू, मग वेक्टर AB आपल्याला माहिती आहे, वेक्टर AB ची व्हॅल्यू आपण काढली आहे 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. ती व्हॅल्यू पुट करतो आहे 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. देन अपॉन मॅग्निट्यूड, त्याचे मॅग्निट्यूड किती आहे बघा 2 रूट 3. ओके, 2 रूट 3, ठीक आहे. n कॅप इज इक्वल टू, पण आधीच बोललो आपण हे फायनल आन्सर नाही आहे. 2 रूट 3 ने तिघांना सेपरेट सेपरेट डिवाइड करू आपण, म्हणजे आपल्याला काय मिळते आहे n कॅप इज इक्वल टू 2 अपॉन 2 रूट 3 i कॅप प्लस काय केलं आहे 2 रूट 3 ने याला सेपरेट डिवाइड करतो, सेम हियर प्लस 2 अपॉन 2 रूट 3 j कॅप प्लस 2 अपॉन 2 रूट 3 k कॅप. ओके, देन is equal to, here 2 get cancel, means n cap is equal to 1 by root 3 I cap plus same here 2 cancel, means 1 upon root 3 j cap plus same here 2 get cancel, 1 upon root 3 k cap. ठीक आहे, तर हे आपलं आहे युनिट वेक्टर ऑफ वेक्टर AB. ठीक आहे, तर या वेळी आपण वेक्टर AB चा युनिट वेक्टर फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, या पूर्ण टॉपिक्स वरती मी काही न्यूमेरिकल्स देतो आहे लास्ट, ठीक आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे, त्याचे आन्सर जे आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे.